नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहिलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीची चर्चा सर्वत्र रंगली आहे। त्यातलाच एक भाग म्हणजे पिंपळे सौदागर रहाटणी प्रभागात कोणाची हवा आहे ते आपण पाहणार आहे। जनतेचा कौल कोणाला आहे ते आपण नागरिकांकडे जाणून घेऊया। तर चला, वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे पिंपळे सौदागरमध्ये, कोण निवडून येणार? तो हम लोग को ऐसा लगता है पिंपले सौदागर में कुंदाताई का ही हवा ज़्यादा है इधर। का बरं, त्यामागे काय कारण आहे की कुंदाताई भिसे इकडून निवडून येणार? क्योंकि इधर बहुत सेवा कर रहे हैं सबका, इधर सार्वजनिक इसमें बहुत उनका ये है, उन्नति फाउंडेशन के इसमें। काय अपेक्षा आहे की कुंदाताई भिसेंनी निवडून आल्यानंतर काय करावं तुमच्यासाठी? काही और तो बहुत कुछ करेंगे, क्योंकि वो पद में नहीं है तो भी उन्होंने बहुत कुछ कर रहे हैं, अभी भी बहुत आगे भी बहुत कुछ करेंगे, क्योंकि हम लोग को विश्वास है। अजून काही महिला जमल्या आहेत, आपण त्यांनाही विचारूया नेमकं त्यांच्या मनात कोण आहे, कोण निवडून येणार। नमस्कार। नमस्कार। तुम्हाला काय वाटतं कोण जिंकून येणार पिंपरी सौदागर रहाटणीमध्ये? हमको लगता है बीजेपी कुंदाताई जीत के आएगी। उनका सेवा भाव अच्छा है, वो सबका ख्याल रखती है, खास करके लेडीज़ को बहुत सेवा करती है, ध्यान देती है। जो भी उनको हम कभी कुछ सॉल्यूशन पूछते हैं तो वो बताती है और हेल्प करती है, मतलब अच्छा है। अजून एक ताई आहे, आपण त्यांनाही विचारूया त्यांचं काय मत आहे। काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येणार आणि का? बीजेपीच येणार, कारण की ताई एवढे हेल्प हँड आहे सगळ्यांना, लेडीज लोकांना जास्त करून त्यांची एवढी मदत मिळते। ते कसलंही काम असू दे, अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारा, येतात ताई आणि येऊन आम्हाला मदत करतात। लेडीज लोकांना पुढं आणण्यात त्यांची खूप खूप मोठी हात आहे। त्यामुळे आम्हाला वाटतं की बीजेपी येणार आणि कुंदाताई आम्हाला खूप हालचाल करताना दिसतात। ते येणार म्हणजे 100% आलेच समजा। मला आशा पण आहे त्यांनीच यावं। त्यांच्या विरोधी पार्टी पण स्ट्रॉंग दिसते, तर मग तुम्हाला काय वाटतं की कुंदाताईच कोणी किती स्ट्रॉंग असू दे, प्रत्येकाचं काम बघितलं जातं, इथं जनतेचं आहे, त्यांचे काम बघून त्यांना मत दिले जातं। आपल्यासोबत अजून एक गृहस्थ आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया पिंपरी सौदागर येथे कोणाची हवा आहे व कोण निवडून येणार। तर नमस्कार सर, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार प्रभाग क्रमांक 28 मध्ये? मी सुशील भाटिया, राहणार पिंपळे सौदागर, गेली 15 वर्ष सौदागरमध्येच राहत आहे। पिंपळे सौदागरमध्ये हवा नाही, दौर चालू आहे बीजेपीचा, कारण बीजेपीची जी कामगिरी आहे सौदागरमध्ये, स्मार्ट सिटी असो, कॉन्क्रीट रस्ते असो, ते डेव्हलपमेंटचं काम बीजेपीचे कार्यक्षम नगरसेवक शत्रुघ्न काटे करत आहेत। यावेळी आम्ही सिंधी समाजाने एवढं ठरवलं आहे की 4 नगरसेवक, 4 पॅनल, हे पॅनलचे 4 लोक, शत्रुघ्न काटे असो, संदेश काटे असो, अनिताताई काटे असो किंवा कुंदाताई भिसे असो, यांचं सोशल वर्क खूप चांगलं आहे। ह्यांनी काही कुणाकडून अपेक्षा नाही ठेवली, नुसतं काम केलं आहे आणि आपलं श्रेय कोणाकडून मागायला नाही गेले। हे फक्त हिंदुत्ववादी कार्यक्रम करायला तयार असतात कधी पण। ह्यांच्याकडं एक कॉल अन प्रॉब्लेम सॉल्व हा नारा ह्यांच्याकडे मी लावू शकतो, कारण आम्हाला कुणाकडेही ऑफिसमध्ये 4-4 तास थांबावं लागत नाही। आम्हाला फोन कॉल केला की आमची समस्या सॉल्व होती। वाटतं कोण निवडून येणार पिंपरी सौदागर येथे? पिंपरी सौदागरमध्ये आता जे आहे पॉझिटिव्ह लोक निवडून येणार। ज्या लोकांनी सौदागरची डेव्हलपमेंट केली आहे ते निवडून येणार आहे। आता जे हवा आहे ते डेव्हलपमेंटची हवा आहे, आस्थाची हवा आहे, सेवाची हवा आहे। आणि सेवा कोणाकडे? भाजपकडे, भाजपचे कॅन्डिडेट्समध्ये। तो माझ्या असंही आहे मानणं की भाजप निवडून येणार।